झिरो इन्व्हेस्टमेंट पासून आपल्याला एका चांगल्या प्रकारची अर्निंग करायची आहे। आपला चेहरा न दाखवता महिन्याला 25 ते 30 हजार रुपये महिना कसा पाडायचा? होय, तुम्ही बरोबर ऐकलत आणि तुम्ही बरोबर व्हिडिओवरती आलेला आहात। आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, जे की तुम्ही आपला चेहरा न दाखवता, ना कोणता चांगल्या ब्रँडेड कंपनीचा माईक, ना कोणता ट्रायपॉड, ना चांगला मोबाईल, काहीही नाही लागणार आहे। फक्त आणि फक्त तुमचा हातामधला एक फोन। फक्त त्या फोनने तुम्ही एका चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवू शकता आणि त्यातून एका चांगल्या प्रकारची तुम्ही अर्निंग सुद्धा करू शकता। आज तुम्हाला सांगणार आहे फेसलेस व्हिडिओ कसे बनवायचे। फेसलेस व्हिडिओ म्हणजे चेहरा न दाखवता बनवले जाणारे व्हिडिओ। लोक असे व्हिडिओ असतात की ह्याच्यामध्ये आपला चेहरा दिसत नाही फक्त। तर चला वेळ न वाया घालवता आपण पटकन ते व्हिडिओ सुरू करूया। तर मी हे स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे ना आता मी काही दिसणार नाही, माझा फक्त आवाजच तुम्हाला येणार आहे। तर वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमची जी काही क्युरी असेल ना ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। मी नक्की कोणत्याही एका विषयावरती जर मला 5 जर कमेंट आल्या ना तर मी त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, तुम्ही समजून घ्या। तर सर्वात प्रथम आपल्याला हवा आहे YouGut हे ऍप्लिकेशन। हे ना आपल्याला फ्रीच घ्यायचं आहे, ह्याला आपण पैसे काही पेड करणार नाही आहोत। तर इथे मग आपल्याला न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे। न्यू प्रोजेक्ट मध्ये गेल्याच्या नंतर फोटोज मध्ये जायचं आहे, कारण की आपल्याला फोटोज घ्यायचे आहेत। फोटोज मध्ये जाऊन रिसेंट मध्ये जाऊन आपण ना आपले जे पिक्चर असतात ना, जे आपण न कॉपीराइट येणारे जे फोटो घेतलेले असतात ना ते घ्यायचे आहेत। हे फोटो मी कोठून घेते हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला सांगेल। तर आपल्याला बॅकग्राऊंड बनवून घ्यायचा आहे। तर आपल्याला बॅकग्राऊंड कोणता घेऊ, तर हा घेऊया आपण बॅकग्राऊंड। तर हे ह्याला टच केलं ना तर हे ना थोडंसं असं मोठं होतं, म्हणजे आपल्याला पाहिजे तितकं हे लांब होतं। आणि हे त्रिकोण जर दिसत असेल ना तर हे पहा, हे शेवट येतं आणि इथे फर्स्टला जर हे केलं ना प्रेस केलं की येतं। आणि ह्याला आपण टच करून हे आपण 2 बोटांनी जर हे असं पिंच इन पिंच आउट केलं ना तर ते सुद्धा होतं। तर आपल्याला पाहिजे तसं आपण हे घेऊ शकतो, हे ठीक आहे। नंतर आपल्याला फिल्टर जे आहे ना, फिल्टरमध्ये जाऊन आपल्याला ह्याचं जे हे आहे ना हे टेक्स्चर आपण चेंज करू शकतो, म्हणजे आपल्याला दिसायला चांगलं वाटायला पाहिजे। कारण की आपल्याला जर चांगलं वाटत असेल ना तर समोरच्याला नक्कीच ते आवडेल, आणि आपल्याला जर ते एवढं अट्रॅक्टिव्ह दिसत नसेल तर समोरची व्यक्ती आपला काही व्हिडिओ पाहणार नाही। तर हे पहा, हे जे आहे ना हे सगळं आपल्याला ते कसं काय हे करायचं ते आहे, म्हणजे ब्राईटनेस म्हणा, कॉन्ट्रास्ट म्हणा, सॅच्युरेशन वगैरे हे सगळं आहे, हे करून घ्यायचं आहे। हे पहा, हे असं नंतर हे पहिल्यांदा घ्यायचं आणि हे पीप म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये। तर त्यातून ना आपल्याला एक स्वामींचा फोटो घ्यायचा आहे। तर आपण हा फोटो घेऊया, मी आताच घेतलेला आहे ते। तर ह्याच्यामध्येच ना आपल्याला हे वरचे जे दिसत आहेत ना त्याच्यामध्ये हे AI म्हणून दिसतं। तर ह्याने ना त्याचा बॅकग्राऊंड निघून जातो। हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, बॅकग्राऊंड निघालेला आहे। आणि ह्याला आउटलाईन पण आपण देऊ शकतो, ही पहिली वाली, ही दुसरी वाली, तिसरी वाली, जी योग्य वाटते ना आपल्याला, जी चांगली वाटते ना तर ती आउटलाईन आपण देऊन द्यायची आहे। तर ही पहिली वाली छान वाटते आहे आणि त्याला आपण कलर पण चेंज करू शकतो, कोणता कलर चांगला वाटेल ते। तर हा येल्लो चांगला वाटतोय आणि ह्याला हा जो ॲरो दिसत आहे ना त्याला आपण हे असं करून थोडंसं लांब करू शकतो। श्री गुरु दत्तात्रेय पण आहेत, स्वामी महाराज पण आहेत आणि खाली श्री स्वामी समर्थ पण आहे। तर पहा किती सुंदर दिसत आहे हे। तर हे आपण सेट करून घ्यायचं आहे आणि ह्याला ना आपल्याला जेवढ्या लेंथचा व्हिडिओ बनवायचा आहे ना, कमीत कमी 8 मिनिटाचा जो व्हिडिओ असतो ना त्यावरती मल्टिपल ॲड लागतात आणि त्यातून आपली अर्निंग पण चांगली होते। 8 मिनिटाच्या पुढेच व्हिडिओ शक्यतो आपल्याला ठेवायचा आहे, जेणे की ना आपली अर्निंग चांगली होईल। 8 मिनिटापेक्षा तुम्ही 7 मिनिट 59 सेकंदाचा जरी ठेवला ना तरी व्हिडिओला ना भरपूर ॲड लागत नाही। नंतर ह्या फोटोला पण आपण थोडंसं फिल्टर लावून घेऊ, म्हणजे थोडंसं ब्राईट करून घेऊया, आपल्या बॅकग्राऊंडला शोभेल असा आणि एकदम छान। तर हे पहा, हे छान दिसत आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पीपमधूनच अजून एक फोटो घ्यायचा आहे स्वामींचाच। तर हा फोटो आपण घेऊया आणि ह्यालाही आपण पूर्ण करून हे शेवटपर्यंत घ्यायचं आहे। तर हे पहा, भरपूर व्हिडिओ असे मोठे असतात, काही 20-25 मिनिटाचे पण असतात। तर तेवढ्याला आपण हे असं करू शकत नाही ना। तर हे वरती हे जे दिसत आहे ना हे प्रेस करायचं, म्हणजे आपल्याला कसं ना डायरेक्ट फर्स्टला येतं। आणि आता तेवढ्या व्हिडिओला आपण प्रत्येक हे जे फोटो असतात ना ह्या फोटोना तेवढं नाही नेऊ शकत। तर अशा वेळेस काय करायचं, ह्याला कॉपी करून घ्यायचं आणि हे साईडला करून द्यायचं, म्हणजे आपल्याला परत ते करत बसण्याची गरज नाही। तर ह्या फोटोला आपण ह्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेऊया पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे। तर हे ह्याला पण मी आउटलाईन दिलेली आहे
आणि हा फोटो आपल्याला जसा योग्य वाटेल ना तसं आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर मी पूर्णच हे करून घेत आहे. तर इथे इथे ना खाली सबस्क्राईब म्हणून येत आहे, तर ह्याला आपण थोडंसं क्रॉप करून घेऊया, म्हणजे तो नाव जे आहे ना ते निघून जाईल. तर हे पहा अशा प्रकारे, हे पहा. तर आता हा म्हणजे हा जो फोटो आहे ना तो असा एवढा काही अट्रॅक्टिव्ह दिसत नाहीये, कारण की त्याच्या बॅकचा जो फोटो आहे ना तो झाकला गेला आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला ॲनिमेशन लावायचं आहे. ॲनिमेशन मध्ये ना इन म्हणजे सुरुवातीला स्टार्ट येणारं आणि आउट म्हणजे जाणारं, आणि हे लूप जे आहे ना हे आपल्याला शेवटपर्यंत आपला व्हिडिओ जितक्या लेंथचा आहे ना, जितक्या मिनिटाचा आहे तितक्या मिनिटापर्यंत हे लूपमध्ये चालतं. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे पहा हळूच 2 सेकंदाचं मी घेतलेला आहे. 2 सेकंदांनी स्वामींचा जो दुसरा फोटो आपण घेतलेला आहे ना माऊलींचा, तर तो फोटो येतो आणि पहा किती एकदम छान अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. आणि हा जो एक्स्ट्राचा फोटो घेतलेला होता ना तर त्यालाही आपण असं रिप्लेस करून घेऊ शकतो. तिथेही आपण असे दुसरे कोणतेही फोटो घेऊ शकता. तर हे पहा आता ह्याला काय मला शेवटपर्यंत आणण्याची गरज नाही. आपण कॉपी केलेलं होतं ना ते ॲज इट इज जशाला तसं येतं शेवटपर्यंत, आणि नंतर आपण त्याची ना आपल्याला हवं तसं आपण करून घेऊ शकतो. तर जर समजा आपल्याला ह्याचा बॅकग्राऊंड ठेवायचा आहे, म्हणजे आता कसं ना ह्याचा बॅकग्राऊंड जर आपण काढला तर हे पूर्णच निघून जाणार, पण आपल्याला हे ओरिजिनलमध्येच ठेवायचं आहे. आणि तरी हे जे साईडचं हे आपल्याला जे दिसत आहे ना हे साईडचं आपल्याला कमी करायचं आहे. तर कसं, तर हे पहा मास्कमध्ये जायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे कोणतं चांगलं दिसत आहे ते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे रेक्टँगल हे चांगलं आहे त्याच्यात आपल्याला जायचं आहे आणि हे थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि हे खाली फेदर म्हणून जे दिसत आहे ना तर हे ना थोडंसं असं आपल्याला हवं तसं घ्यायचं, म्हणजे बाजूचं ना थोडंसं असं ब्लर होत येतं आणि फोटो ना एकदम असा डायरेक्ट असा चौकोनीमध्ये ते दिसून येत नाही, असा छान दिसून येतो. तर हा फोटो आपण ना ह्या झाडाच्या तिथे हे असं लावून देऊया, म्हणजे आपला व्हिडिओ ना अजून अट्रॅक्टिव्ह बनेल आणि छान दिसेल. तर पहा आता कसं ना हे आणि हे म्हणजे हे दोन्ही हे आणि हे दोन्ही फोटो सेम दिसत आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्याला थोडंसं ब्लर करावं लागेल ह्या फोटोला. तर ह्याची ऑपिसिटी ना थोडीशी कमी करायची आहे. तर ही 100 पर्यंत आहे ना, तर हे आपण अशी थोडीशी कमी करून घेऊया, जेणे की असं लाईट दिसायला पाहिजे आणि आपला व्हिडिओ चांगला दिसायला पाहिजे. ठीक आहे. तर हे पहा हे अशा प्रकारे. तर हे कसं ना असं रात्रीचं हे आहे ना बॅकग्राऊंड, तर त्यामध्ये आपल्याला थोडेसे इफेक्ट्स टाकायचे आहेत. तर हे इफेक्ट्समध्ये ना हे मूडमध्ये जे आहे ना हे छान आहेत, म्हणजे मला तरी हे आवडतं. तर हे पहा हे अशा प्रकारे आपण घेऊ शकतो शेवटपर्यंत. ह्याला काय आपल्याला कॉपी वगैरे करता येत नाही, ह्याला आपल्याला प्रत्येक वेळेस नवीनच घ्यावं लागतं. आणि तसंच जर आपल्याला असं स्टार सारखं घ्यायचं असेल, रात्रीचं हे आहे तर हे पहा हे स्टार किती सुंदर दिसत आहे, तर हे पण आपण घेऊ शकतो हे असं शेवटपर्यंत. नंतर आपल्याला तुम्ही हे पाहत असाल लगेच आपण असं हे केलं ना तर एकदम छान दिसत आहे. आता हे पहा किती सुंदर आपलं दिसून येत आहे. तर अशा प्रकारे हे असं झालं ना तर आपल्याला आता प्रश्न आहे की टेक्स्ट कसे टाकायचे. तर हे पहा टेक्स्टमध्ये इथे जायचं आहे आणि आपल्याला इथे ना म्हणजे टाईप करून पण आपण इथे टाकू शकतो. तर इथे पहा स्वामींचा आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहे. हे पहा अशा प्रकारे ना आपण हे टेक्स्ट घ्यायचे आहेत आणि त्याला ना हे आपण असं व्यवस्थित ॲडजस्ट करून आपण घेऊ शकतो. तर हे पहा हे असं, आणि हे असेच भरपूर आपल्याला मल्टिपल पण घेता येतात. भरपूर म्हणजे आपण नेट बंद करूया कारण की मेसेज येऊन डिस्टर्ब होईल आपल्याला. तर हे पहा ह्याला पण आपण ह्याची लेंथ किती पाहिजे ते करू शकतो, ॲडजस्टमेंट करू शकतो आणि ह्याचा कलर पण आपण बदलू शकतो आपल्याला पाहिजे तो. ह्यालाही आपण शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे हे अशा प्रकारे शेवटपर्यंत. आणि ह्याला आपण ना एकदा आपण ना ह्याला हे करून टाकूया, ॲनिमेशन करून टाकूया. लूपमध्ये जाऊन थोडंसं ब्लिंकमध्ये जाऊन एक ह्याचंही 2 सेकंदाचंच करूया कारण की आपण त्या फोटोचंही 2 सेकंदाचं केलेलं आहे. आणि ह्याच फोटोला आपण कॉपी करून घेऊया, जेणे की आपल्याला दुसरा जरी आपण टेक्स्ट घेतला ना तरी ना आपल्याला हे नाही होणार. तर हे पहा तुम्ही इथे पाहू शकता. ह्याचा कलरही तुम्ही बदलू शकता तुम्हाला हवं तसा. हे कलरमध्ये जाऊन कोणता कलर तुम्हाला पाहिजे किंवा तुम्हाला बॅकग्राऊंड कोणता हवा हे सुद्धा तुम्ही हे करू शकता. म्हणजे ह्याला बॉर्डर स्ट्रोक कोणत्या ह्याचा द्यायचा आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. जनरली मी कसं ना एक कलर म्हणजे ह्याचा कसा ना ब्लॅकच ठेवते कारण की ब्लॅक कलर उठून दिसतो आणि टेक्स्टला ना असा फ्रेश कलर ठेवायचा, जसा की व्हाईट झाला, हा येल्लो हे झालं, हे असे ठेवायचे म्हणजे असे छान उठून दिसतात. किंवा हा जो आहे ना आकाशी कलर हा सुद्धा एकदम छान दिसतो. तर शक्यतो मी आता सध्या तरी माझ्या व्हिडिओला तोच ठेवत आहे. आणि हे पहा
हे जे आपण दुसरा फोटो घेतलेला आहे ना, त्याला पण आपण थोडंसं ना दुसरं हे करू शकतो, म्हणजे असं वेगळे टेक्स्ट घेऊ शकतो. इथे आपण श्री स्वामी समर्थ असंही टाईप करू शकतो किंवा दुसरे टेक्स्ट आपण घेऊ शकतो आणि त्याचाही कलर आपण सांगितल्याप्रमाणे बदलू शकतो. तर सगळं झालेलं आहे, एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर आपल्याला इथे ना आपला आवाज टाकायचा आहे. तर ते कसं टाकायचं, तर हे पहा, हे इथे हे वरचे जे दिसत आहेत ना, ह्याच्यामध्ये एक रेकॉर्ड म्हणून ऑप्शन आहे. तर इथे माईक सारखं दिसत आहे ना, तर त्याला टच करून आपल्याला व्हिडिओ आपला रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत, हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. तर हे पहा, ह्याला हे ॲरोवरती क्लिक करायचं आहे. व्हॉल्यूम वरती जाऊन हे आपल्याला 100% आपल्याला 200% आपल्याला आवाज वाढून घ्यायचा आहे. आणि चला मी आता तुम्हाला दाखवते. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत, हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ एकदम छान पद्धतीने बनवू शकता. तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ थोडा फास्ट झाला असेल तर मला जास्तीत जास्त जर कमेंट आले ना, तर मी अजून एक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बनवून दाखवेल. कारण मी व्हिडिओ बनवत आहे आणि आज मी 2 वर्षापासून YouTube पासून एक चांगल्या प्रकारची अर्निंग घेत आहे आणि एकदम हॅपी आहे. ह्याच्यामध्ये ना आपल्याला कोणता माईक लागतो, ना कोणता चांगला ब्रँडेड फोन लागतो, ना ट्रायपॉड, ना रिंग लाईट, ना कोणी एखादी व्यक्ती आपल्याला शूटिंग करण्यासाठी कोणीही लागत नाही. हे आपण कसं ना आपल्या जवळचे जे पुस्तकं असतात, आता सध्या खूप नवीन काही हे ऑप्शन आलेले आहेत, ChatGPT म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, हे भरपूर काही गोष्टी आहेत, त्याच्यावरून आपण व्हिडिओ बनवू शकतो. तर ह्याच्यासाठी मी हे फुटेज कोठून घेते, स्क्रिप्ट कोठून घेते आणि मी लाईव्ह मध्ये व्हिडिओ कसं बनवते तो एक मी व्हिडिओ टाकलेला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पहा. आणि जर तुम्हाला हे मी सगळं फुटेज वगैरे कोठून घेते हे जर पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट करा, मी ते सुद्धा तुम्हाला नक्की सांगेल. तर व्हिडिओ हे तयार झालेला आहे, रेडी झालेला आहे. हे मी थोडंसंच बोलून दाखवलेलं आहे तुम्हाला सॅम्पलसाठी. हे तुम्ही ना ह्याची लेंथ तुम्हाला हवी तेवढी करू शकता आणि शेवटपर्यंत व्हिडिओ व्हॉइस रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. आणि सेव्ह वरती बटन हे करून हे पहा, आपल्याला ना कमीत कमी 720 ते 1080 ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. खाली फ्रेम रेट क्वालिटी जे आहे ना ते आहे तशीच ठेवायची आहे. आपल्या मोबाईलच्या कॅपॅसिटीनुसार ना ते आपोआप आपल्याला सजेस्ट करतं, रिकमेंडेड करत असतं. तर इथे जाऊन आपल्याला हे सेव्ह करून घ्यायचं आहे. आणि सेव्ह झाला की व्हिडिओ कसा अपलोड करायचा हे तर तुम्हाला माहीतच आहे. आजपासून मी 21 दिवस ना हे टेक व्हिडिओ बनवणार आहे. कारण की खूप अशा मला कमेंट्स आलेल्या की हे कसं करायचं, ते कसं करायचं, मॉनिटाईज कसं करायचं, सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे, व्ह्यूज कसे वाढवायचे, 4000चा वॉच टाइम कसा वाढवायचा, नंतर गुगल ऍडसेन्स साठी व्हेरिफिकेशन कसं करायचं, हे भरपूर काही व्हिडिओ आलेले आहेत. त्यामुळे मी माझे डेली व्लॉग थोडेसे पॉज करत आहे. आणि पुढचे 21 दिवस ना ही आपली एक सिरीज राहणार आहे. तर तुमचे जे काही क्वेश्चन असतील ना ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. कमीत कमी 5 जर कमेंट असतील ना तर मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. तर चला व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे कारण की कसं ना मी पूर्ण डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे. जरी अजून तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की मला विचारा. तर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा. भेटूया अशा छानशा महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा. बाय.